मंत्रिमंडळाकडनं प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. या शिफारसीकडे एक कायदेतज्ञ म्हणून तुम्ही कसं बघता? कसं आहे की हा जो प्रश्न आहे, वन नेशन वन इलेक्शन, हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे 3 लेवलवर मी तुम्हाला त्याचा अनालिसिस करायचा प्रयत्न करतो. एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल, एक पॉलिटिकल लेवल आणि एक कॉन्स्टिट्यूशनल लेवल. आता काही प्रश्न जे असतात ते पुन्हा पुन्हा उद्भवतात. उदाहरणार्थ विमेन रिझर्वेशनचा प्रश्न. गुजराल ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी मी दिल्लीला भाषण द्यायला गेलो होतो. ते 25 वर्षांनी आता झालं आणि ते आता यानंतर 10 वर्षांनी लागू होईल. म्हणजे काळाचा म्हणजे बघा किती प्रचंड वेळ जातो ते. वन नेशन वन इलेक्शन तसंच आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. मतदान सगळ्यांना सक्तीचं करावं का? हे प्रश्न चालूच राहतात. आता वन नेशन वन इलेक्शन जे आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली 22/5/18 ज्यावेळी रावत मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि अरोरा आणि लवासा हे त्यांचे असिस्टंट होते, त्यावेळी त्यांनी 9 माजी मुख्य आयुक्तांची मीटिंग बोलवली होती. त्यांची नावं सांगतो: गिल, लिंडो, कृष्णमूर्ती, टंडन, कुरेशी, संपत, ब्रह्म, जायदी. आणि या सगळ्यांनी असं सांगितलं, सर्व इलेक्शन कमिशनर्सनी, की एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाहीये आणि कॉन्स्टिट्युशनली पण शक्य नाहीये. आता याची जी कारणं देत आहेत गव्हर्नमेंट की का आम्ही करतोय असं, तर खर्च वाढतो किंवा शासन यंत्रणेवर ताण पडतो. आता ऍक्च्युली शासन यंत्रणेवर एका वेळी इलेक्शन घेतले तर जास्त ताण पडणार आहे आणि याच्यामुळे आचारसंहिता लागू होते आणि कामं होत नाहीत विकासाची. तर हेही पटण्यासारखं नाही, कारण ती परवानगी इलेक्शन कमिशन कडनं घेता येते. तर ही सगळीच कारणं ही उथळ आहेत थोडीशी. आता पॉलिटिकल लेवलवर मी येतो. आता कोणालाच कॉन्स्टिट्युशनल मेजॉरिटी नाहीये आणि इंदिरा गांधींच्या काळात, राजीव गांधींच्या काळात किंवा काही अंशी मोदींच्या काळात जसं रेटून नेता येत होतं, 140 लोकांना बाहेर काढलं आणि आयपीसी पास करून घेतलं, सीआरपीसी पास करून घेतलं, तसं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2/3 मेजॉरिटीची आता पास करणे हे जवळजवळ अशक्य आहे. त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी लोकसभेत लागते, 2/3 मेजॉरिटी राज्यसभेत लागते आणि काही बाबतींमध्ये, सगळ्या नाही पण काही बाबतींमध्ये राज्यांचं 1/2 स्टेट्स, म्हणजे आता 28 तुम्ही धरलं तर 14 स्टेट्सचं रॅटिफिकेशन लागतं. तर ही संख्या जी आहे ही मिळायची शक्यता मला या वेळी आता या क्षणाला तरी दिसत नाही. एकतर्फी विचार करू नये. म्हणजे हल्ली मला जे दिसतं की मोदींनी काही मांडलं की मोदींच्या बाजूचे कसं ते सगळं बरोबर आहे सांगतात आणि त्याच्या विरुद्ध सगळं कसं चुकीचं आहे, असा विचार न करता आपण भारताच्या लोकशाहीचा